चंद्रपूर जिल्हा बँकेवर पहिल्यांदाच भाजपची सत्ता, भाजपचं वर्चस्व दिसून येत आहे आणि यामागे सूत्रधार आहेत भाजपचे नेते आमदार बंटी भांगडिया. बंटी भैया, मोठं यश भाजपचं चंद्रपूर जिल्ह्यात पहिल्यांदाच सहकार क्षेत्रात तुमची एंट्री होते, ती धमाकेदार. हो, जनता जनार्दनांचा आशीर्वाद आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं मार्गदर्शन या दोन्ही गोष्टी आमच्या पाठीशी होत्या. म्हणूनच पहिल्यांदा विदर्भातली सहकार क्षेत्रातली सर्वात मोठी बँक म्हणून अगर ओळखल्या जाणारी असेल तर ती चंद्रपूर डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक आहे. आणि आज पहिल्यांदा अनेक वर्षांपासून काँग्रेस विचारधारेची सत्ता होती. हे सहकार क्षेत्र आहे, याला काही सिम्बॉलिक वगैरे नसतो, मात्र कोणत्या विचाराचा व्यक्ती बसलेला आहे त्याच्यावर तो असतो. तर आजपर्यंत तिथे काँग्रेस विचाराचा व्यक्ती अध्यक्ष म्हणून या सत्तेत बसलेलं होतं. पहिल्यांदाच मतदारांच्या आशीर्वादाने, आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस साहेबांचा आशीर्वाद आणि त्यांचं जो मार्गदर्शन आम्हाला लाभलं, त्या दोन्ही गोष्टींमुळे पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचा विचारांचे संख्या, डायरेक्टरांची संख्या आमची पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात आलेली आहे. आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, अध्यक्ष कुठल्या पक्षाचा होणार, कुठल्या विचाराचा होणार, त्याची रेस लागलेली आहे. मी 100% सांगतो, मतदारांचा आशीर्वाद ही शेतकऱ्यांची बँक आहे. ही शेतकऱ्यांचा हितांचा निर्णय घेण्यासाठी आम्ही तिथे निवडणूक लढवतोय आणि आमचे जे काही आमच्या विचारांचे डायरेक्टर निवडून गेले हे शेतकऱ्यांचं भलं करण्यासाठी, शेतकऱ्यांसाठी विविध योजना सहकार क्षेत्रातून त्या बँकेच्या माध्यमातून राबवण्यासाठी आम्ही त्या निवडणुका लढवतो, त्याच्यात पार्टिसिपेट होतोय. मी 100% आपल्याला सांगतो, शेतकरी राजांचा आशीर्वाद, मतदारांचा आशीर्वादाने भारतीय जनता पार्टीचा विचाराचा अध्यक्ष तिथे बसेल, हे 100% खात्रीने आपल्याला सांगतो. निवडून आलेले किती संचालक आत्ता आपल्यासोबत आहे? काही संचालक तुम्हाला भेटायला आलेले आहेत, काय सांगणार? मी इतकंच सांगेल, बहुमताचा आकडा जो पाहिजे त्या आकड्याचा वरती आम्ही राहू. चंद्रपूर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात जिल्हा बँकेकरणी काँग्रेसचे मूळ रुजलेले आहे, तिथे कब्जा करणं किती मोठं चॅलेंज होतं हे, आणि कसं नियोजन केलं तुम्ही? आम्हाला वाटत नाही चॅलेंज. आम्ही ज्यांच्या मार्गदर्शनात राजकीय जीवनात काम करतोय, ज्या जिल्ह्यात काम करतोय, ते आहे आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब. त्यांच्या मार्गदर्शनात काम करतोय, त्यामुळे आम्हाला काही चॅलेंज काही वाटत नाही आणि फार मोठं अडचणीचं विषय होतं असंही आम्हाला वाटत नाही. काँग्रेसच्या काही नेत्यांशी छुपी युती होती अशीही चर्चा होती. मी परत आपल्याला सांगतोय, आमचे चाणक्य आहेत देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब. त्यांच्या मार्गदर्शनात आमचं पार्टी मोठी कशी करता येईल, प्रत्येक स्वराज्य स्थानिक संस्था असो, सहकार संस्था असो, त्याच्यात आमच्या विचाराचा झेंडा आम्हाला कसा फडकवता येईल तो प्रयत्न आम्ही त्यांच्या नेतृत्वात करतोय आणि त्यांचंच कुशल नेतृत्व, त्यांचंच मार्गदर्शन आम्हाला लाभतोय. त्यामुळेच आम्हाला पहिल्यांदा चंद्रपूर जिल्ह्यात सहकार क्षेत्रात इतकं मोठं यश आम्हाला मिळालेलं आहे. शेवटचा प्रश्न, काँग्रेसही दावा करते की आमच्याकडे बहुमत आहे, आमचा अध्यक्ष होईल, भाजपही दावा करते, किती लोक सोबत येतात? मी परत आपल्याला सांगतो, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब ज्या नावाची चिठ्ठी काढून पाठवेल तो त्या बँकेचा अध्यक्ष बनेल, हे मी आपल्याला खात्रीने 100% सांगतो. भाजपच्या विचारात 100%. खूप खूप धन्यवाद बंटी भांगडिया. एकूणच विदर्भातली सर्वात मोठी सहकार क्षेत्रातली बँक समजल्या जाणाऱ्या चंद्रपूर बँकेवर भाजपचा झेंडा आणि अध्यक्षपदाच्या रेसमध्ये भाजप सर्वात पुढे. कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. अध्यक्षाचा चेहरा कोण? बहुमताचा आकडा तुमच्याकडे आहे, तुम्ही दावा करतायत, मग अध्यक्ष कोण? जे डायरेक्टर निवडून आले त्यापैकी कोण अध्यक्ष? मी आपल्याला परत खात्रीने सांगतो, यावेळी चंद्रपूर डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेवर भारतीय जनता पार्टीचाच विचाराचा अध्यक्ष बसेल. आता आपण विचारता अध्यक्षाचा चेहरा कोण, तर आमचं नेतृत्व, आमचे सर्वा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब
ज्या नावावर मोहर लावेल तोच बँकेचा अध्यक्षाचा चेहरा आमचा राहणार. अशी चर्चा आहे की जे नाव आमदार बंटी भांगडियावर पाठवून त्याच नावावर मोहर लागली जाईल. नाही, हे नक्की आहे. पक्ष नेतृत्व आम्हाला विचारेल, प्रदेश अध्यक्ष आम्हाला विचारेल, साहेब आम्हाला विचारेल की काय कुणाला करायला पाहिजे. जेव्हा चर्चा होईल तेव्हा आम्ही 2-4 ऑप्शन आमचे देऊ. आखरी निर्णय हा पक्षश्रेष्ठी घेत असतो की कुणाला अध्यक्ष करायचं नाही करायचं, कुणाला तिकीट द्यायची नाही द्यायची, हे सर्व पक्षश्रेष्ठी निर्णय करत असतात. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल तो नावाचा अध्यक्ष यावेळी 100% भारतीय जनता पार्टीचा विचाराचा अध्यक्ष बसेल. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.